बीड जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी. विष्णू साठेला कोर्टात हजर करतेवेळी सरकारी वकील गैरहजर, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी मांडली बाजू. वकील गैरहजर असल्यानं त्यांची ऑर्डर रद्द करा, बजरंग सोनवणेंची मागणी. सुशील वाल्मिक कराड विरोधात दाखल फिर्यादीवर सोलापूर कोर्टात सुनावणी. 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार. सोलापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश. सुशील हा वाल्मिक कराडचा मुलगा. आरोपी विष्णू साठेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे केज न्यायालयाचे आदेश. तर लातूरच्या कारागृहात ठेवण्याची आरोपीची विनंती केज कोर्टाकडून अमान्य. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी कठोर भूमिका घेणं गरजेचं. दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडलं तर इतिहास कधी माफ करणार नाही, रोहित पवारांचं ट्विट. वाल्मिक कराड सीआयडी सोबत सेटलमेंट करून आरोपी शरण झाला का? मला तपास यंत्रणेवर संशय. धनंजय देशमुखांची समजूत काढणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव आत्मदहन करणार, मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल. बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले. तपास पथकात बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं. सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार. स्टोरेज फसवणूक प्रकरणात ईडीनं गुन्हा नोंदवला. मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी सुरू. एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची 13.85 कोटी रुपयांची रक्कम नमूद. टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर छापे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळ्या प्रकरणी तपास सुरू. टोरेसच्या मुंबईतील सर्व कार्यालयांमधून 9 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर. जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी, हाकेंचा आरोप. राज्यातील पालकमंत्री पदांची यादी तयार. सूत्रांची माहिती, येत्या 2 दिवसात यादी जाहीर होण्याची शक्यता. काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह. मराठवाड्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक मोहीम राबवणार. पंतप्रधान मोदी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार. मोदी मुंबई दौऱ्यात सर्व आमदारांसह स्नेहभोजनही करणार. नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचंही लोकार्पण करणार. राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत मोदी शहांवर खालच्या भाषेत टीका केली, त्यामुळे फडणवीस त्यांना भीक घालतील असं वाटत नाही. रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पर्यटन विकास आराखड्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाची घेतली बैठक. प्रलंबित कामं मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू. हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेमणूक होणार असल्याची माहिती. सिडकोच्या घरांच्या लॉटरीत मुदतवाढ देण्याची शक्यता. सिडकोमध्ये एकच कुटुंब 2 घर घेऊ शकतील असा निर्णय घेणार. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचा महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता. रत्नाकर गुट्टेंच्या विधानावर महादेव जानकरांकडून नाराजी. आम्ही महायुतीसोबत नाही. जानकरांकडून पक्षाची भूमिका स्पष्ट. मी भाजप महायुतीसोबत गद्दारी करू शकत नाही असं विधान रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंनी केलं होतं. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आम्ही बाहेर काढणार. बांगलादेश आणि रोहिंग्याबाबत मंत्री नितेश राणेंची भूमिका. राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंचांचा मृत्यू प्रकरण. न्यायालयात हजर केल्यानंतर सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यू प्रकरणात टिप्पर चालकाला जामीन मंजूर. मुंबईत शाखा प्रमुखांसह सर्व पदांवर नव्यानं नियुक्ती केली जाणार. 23 तारखेला शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. शिवसेना नेते रामदास कदम यांची माहिती. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. ठाणेकरांचा सूर चांगलाय. फडणवीसांकडून ठाणेकरांचं कौतुक. शरद पवार दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवार पत्रकार परिषद घेणार. पवार काय बोलणार याकडे लक्ष. कांदा साठवणीसाठी कांदासाळ उत्तम पर्याय. अधिकाधिक कांदा उत्पादकांनी कांदासाळ घ्यावं यासाठी प्रोत्साहन द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी. शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता फोन.
बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती, संपूर्ण शहरात पसरला रासायनिक गॅस. बदलापूरकरांना गॅस गळतीमुळे घशाचा त्रास. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. यूजीसी नेटची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द, 85 शाखेच्या 3 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत परीक्षा, त्यातील केवळ 15 जानेवारी रोजी होणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 4था क्रमांक, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालीतील वास्तव समोर. वाहतूक कोंडीत पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता पहिल्या क्रमांकावर. वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव, लवकरच हा ठराव सरकारकडे पाठवण्यात येणार. सरकार भारती स्थापना दिनाच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली क्षेत्रातील मान्यवरांचा सहकार भूषण पुरस्कारानं गौरव. कल्याण डोंबिवली महानगर जिल्ह्याच्या वतीनं सहकार क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांचा सन्मान. धुळे शहरातील श्री शाकंभरी माता मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त जन्मोत्सव साजरा, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळे शहरात 26 जानेवारीपासून एका दिवसाआड पाणीपुरवठा होणार, सध्या शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूरसह परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ, रानडुकरांकडून 2 एकरवरील मका पिकाचं नुकसान, वन विभागानं भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील गाढे सावरगावमधील शेतकऱ्यानं 2 हेक्टर मोसंबी बागेवर चालवली कुऱ्हाड, फळगळती आणि भाव नसल्यानं शेतकरी संकटात. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले, कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1700 ते 1800 रुपयांचा दर. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट, पालिकेचा निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.